तर जय महाराष्ट्र भावनो, माझं नाव विजय माने आणि मी चालू करतोय फूड ब्लॉगिंग। आपण या यूट्यूब चॅनलवरती सर्व प्रकारचे फूड ट्राय करणार आहेत आणि आपण त्याचे रिव्ह्यू देणार आहे आणि ऑल महाराष्ट्र आपण फूड ट्राय करणार आहे। त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपलं पहिलं लोकेशन आहे नातेपुते आणि नातेपुतेतील सर्व बेस्ट हॉटेलवरती जाणार आहे आणि आपण तिथला नाश्ता किंवा जेवण किंवा काही अनेक असेल पेय वगैरे त्याचे आपण रिव्ह्यू देणार आहे। आणि रिव्ह्यू असा असणार आहे जिथं गोल्डन स्टार, डायमंड स्टार आणि नॉर्मल स्टार। नॉर्मल स्टारमध्ये कसं असेल ठीकठाक असेल आणि गोल्डन स्टार जिथं असेल ज्याला मी देईन ते तुम्हाला एकदम बेस्ट भेटणार आहे, त्याची टेस्ट एक नंबर असणार आहे। आणि जिथं डायमंड स्टार भेटणार आहे ना ज्या फूडला, ते तर अप्रतिमच असणार आहे, कारण ते तुम्हाला शक्यतो इथे कुठे भेटणार नाही असं असणार आहे। आणि त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, नाहीतर अन्यथा करू नका। तर चला आपण पहिल्या लोकेशनवरती जाऊया। तर जय महाराष्ट्र भावनो, आपलं पहिलं लोकेशन आहे नातेपुतेतील भाऊंचा वडापाव आणि आपण इथले वडापाव आणि याचा चहा रिव्ह्यू देणार आहे। आपण कोणता स्टार देतोय चला पाहूया। तर भावानो, भाऊंच्या वडापाव मधला चाय आलेला आहे तर आपण याची टेस्ट करूया। चहाचा सुगंध आणि चहाची जी टेस्ट आहे जशी पाहिजे ना चहामध्ये एनर्जीसाठी, तो चहा एकच नंबर आहे बरं का, कडक। आणि या भाऊच्या चहासाठी मी याला देतोय गोल्डन स्टार आणि तुम्हीही नक्की एकदा ह्यांचा भाऊंचा चहा ट्राय करा अशी माझी इच्छा आहे। एकच नंबर चहा। कसा इथली वडापावची टेस्ट? एक नंबर आहे। कधीपासून खाता येतं? 3 वर्ष झाली। 3 वर्ष कंटिन्यू? हो का? चहा दुसरं काय? एकच नंबर ना? तुम्हाला काय वाटतं? येत आहे ना कंटिन्यू? ठीक आहे। तर भाऊंचा वडापाव आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता। हे झूम करायचं, आतमध्ये चटणी, शेंगदाणे चटणी वगैरे आणि अजून काय टाकले बाई? दही आहे ना? दही आणि वडापावची म्हणजे वड्याची फिलिंग पाहू शकता तुम्ही। आतमध्ये वडा म्हणजे काय झाले बटाटा वगैरे। तर आपण याची टेस्ट करूया। वडापावची टेस्ट एक नंबर आहे। आत म्हणजे जे दही आणि जे चटणी टाकले ना त्याचा फ्लेवर एक नंबर येतोय, का तर जे दही आहे ते गोड आहे आणि जे शेंगदाणे चटणी टाकली ते तिखट, त्यामुळं गोड तिखट असं मिक्सिंग होतं, त्यामुळं टेस्ट एक नंबर वाटते। आणि वड्याची फिलिंग तर एकच नंबर आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आपण भेटू आता पुढच्या लोकेशनवरती, चला। तर भावानो, आपलं दुसरं लोकेशन आहे हॉटेल पुंडलिक आणि आपण इथले ट्राय करणार आहे फूड। तर चला, तर मग आतमध्ये काय काय भेटतं यांच्यात बेस्ट, चालू झालं। ओके, तर भावानो, आपण पुंडलिक हॉटेलचे वडा आणि हे स्वीट खोबऱ्याचा लाडू आणि हे आहे बालुशाही। भाई बालुशाहीच आहे ना? हे स्वीटमध्ये आपण ऑर्डर केलेलं आहे आणि ह्या आहे जे वडा, ह्याला काय म्हणते ती म्हणला? वडा भाजीचे वडा ट्राय करूया। वड्याची आणि जी भाजीची टेस्ट आहे ते एक नंबर लागते। आणि वडा जो आहे आतून बटाट्यानं खूप भरलेला आहे, त्यामुळे याची जी टेस्ट आहे एक नंबर लागते, ठीकठाक। आणि जे भाजी तुम्ही पाहू शकता, भाजीसुद्धा एक नंबर आहे। आणि या भाजीमध्ये आपल्याला हे उसळ वगैरे टाकलेली दिसते, टेस्ट एक नंबर लागते। आणि आपल्याला त्यासोबत खाण्यासाठी हे पाव दिलेला आहे, कांदा दिलेला आहे, लिंबू दिलेला आहे। आता आपण पावासोबत खाऊन बघूया। घे जवळ की
तुम्ही जे आहे ना ही भाजी आणि वडा ही पावासोबत ट्राय करा, एक नंबर लागेल. असं जे सेपरेट खाण्यापेक्षा पावासोबत खावा, एक नंबर लागेल. टेस्ट एक नंबर आहे. माझ्याकडून याला भेटतोय स्टार, नॉर्मली स्टार, आणि टेस्ट ठीकठाक आहे. आता आपण यांचा ट्राय करूया. हा खोबऱ्याचा लाडू, तुम्ही फिलिंग बघू शकता. घे जवळ, तुम्ही फिलिंग बघू शकता. आतमध्ये भरभरून हा जे नारळ आहे तो किसून घातलेला आहे आणि साखरेचा पाक आहे. ह्याची टेस्ट घे, ह्याची टेस्ट एक नंबर लागते. तुम्हाला नक्की आवडेल. हा जे तुम्ही घरगुती बनवतात ना मम्मीजी वगैरे, तशी टेस्ट लागते, एकच नंबर. आणि आपण ह्यांची आता ट्राय करूया. ही जी आहे बालुशाही, बालुशाही दगडागत कडक झाली रे. बालुशाहीला माझ्याकडं स्टारच नाही मिळत, नॉर्मली नाही भेटत आणि काहीच नाही भेटत. का तर खाण्यायोग्य नाहीच आहे, काय खूप कडक झालेले आहे पाकामुळे. तरी आपण याला टेस्ट करूया. बालुशाही तुम्ही ट्राय करू नका असं माझं मत आहे. तुमची बाकी इच्छा. तुम्ही नारळाचा म्हणजे जो खोबऱ्याचा लाडू आहे ते ट्राय करू शकता, टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही हा जे वडा भाजी आहे तेही ट्राय करू शकता. ठीक आहे, भाजी टेस्ट वगैरे नॉर्मल आहे. तर भेटू आता आपण पुढच्या लोकेशनवरती. चला तर मग. तर भाऊन आपलं थर्ड लोकेशन आहे रेवाज रेस्टॉरंट, आणि आपण तिथलं ट्राय करणार आहे साऊथ इंडियन फूड. तर चला तर मग आतमध्ये जाऊया. ओके, आपण रेवाज किचनचं जे आपण उत्तप्पा ऑर्डर केला होता तर ती ऑर्डर आलेली आपली, तुम्ही पाहू शकता. तर आपण याची टेस्ट करूया. ह्याला ठेवूया आपण साईडला, आपल्याला अडचण देते. किती झूम करायचं. सांबर यांचे एकच नंबर आहे बरं का. सांबरची टेस्ट अप्रतिम आहे. उत्तप्पाची जी टेस्ट आहे ना, एक नंबर धाडू लागते. मी याला 2 घासावरतीच याला आपण रिव्ह्यू करू शकतो. याला माझ्याकडे भेटतोय गोल्डन स्टार. तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यांचा रिवाज किचनचा उत्तप्पा. अरे काय टेस्ट आहे आपल्या यांची सांबरची आणि उत्तप्पाची, एकच नंबर. आता आपण यांची जी नारळची चटणी आहे त्याचा करूया. मी रिॲलिटीमध्ये सांगतो, नारळची चटणी आत्तापर्यंत मी कुठेही खाल्लेली नाही जशी ही रिवाज किचनमध्ये आपल्याला टेस्ट लागते. नारळच्या चटणीसाठी मी फक्त डायमंड स्टार देतो. का तर तुम्हाला नात्याबद्दल अशी जी खोबऱ्याची टेस्ट आहे रश्श्याची, एकच नंबर आहे. चटणी एकच नंबर लागते. ह्याच्यासाठी फक्त मी देतो आहे डायमंड स्टार. टेस्ट एकच नंबर आहे, मला खूप आवडलं. तुम्ही ट्राय करू शकता. ओके, चीज कट डोसा आपण आता त्याची टेस्ट करूया. नॉर्मली आपल्याला तुम्ही पाहू शकता ह्याच्यावर चीज भरभरून टाकलेलं आहे आणि डोसा एकदम गरम आहे, त्यामुळे जी टेस्ट एक नंबर लागणार आहे असं मला वाटते. आपण सगळ्यात पहिल्यांदा सांबर तर टेस्ट एकच नंबर आहे. तरी जिरा, बुनावा जिरा.
काय टेस्ट आहे, एकच नंबर टेस्ट. चीज डोस्यासाठी माझ्याकडे ह्यालाही गोल्डन स्टार भेटतो आहे. गोल्डन स्टार का तर एकच नंबर टेस्ट. सांबर आणि चीज डोस्याची जे कॉम्बिनेशन आहे एकच नंबर लागतोय राव. दुसरा शब्दही नाही माझ्याकडं ह्याच्यावरती काय बोलायचं. अप्रतिम टेस्ट. आणि जरी तुम्ही जर सांबर सोबत नाही खाल्लं, तुम्हाला सांबर जर आवडत नाही तरी तुम्ही बिना चीजचं खाऊ शकता. एवढी अप्रतिम टेस्ट आहे चीज डोस्याची, कट चीज डोस्याची. काय ह्याच्या पुढे बोलायला शब्दच नाहीत माझ्या. A1 आणि तुम्ही नक्की ट्राय करू शकता. किंवा यांचं लोकेशन वगैरे विचारूया. माझं नाव सागर मराळ, रेवाज किचनचे ओनर. आमचं हॉटेल 4.5 वर्षापूर्वी चालू झालं. नवीन स्टार्टअप होता आणि कस्टमरचा आज रिव्ह्यू बघता आम्ही चांगला सक्सेस आम्ही अचीव केलेला आहे. आज आमच्याकडे महाराष्ट्रीयन प्लस साऊथ इंडियन फूड मिळतं. फक्त स्नॅक्स आहे माझ्याकडे. आणि रेस्टॉरंटची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं, ओपन असतं. लोकेशन नियर नातेपुते, नियर बस स्टँड, मेन रोड नातेपुते. मेन रोड. ठीक आहे सर. तर भावानं आपलं 4थं लोकेशन आहे सुंदा स्वीट अँड रेस्टॉरंटवरती. तर आपण इथलं फूड टेस्ट करणार आहे. तर चला आतमध्ये काय काय भेटते आपल्याला ते पाहूया आणि त्याचे रिव्ह्यू देऊया आपण. चला तर मग. स्पेशल क्या है जो यहाँ पे सबसे ज़्यादा फेमस है इस होटल का? आपका इधर का फेमस चीज़ पनीर काजू अंडा है तो वो क्या ऑर्डर कर दो. एक का हाँ 1 प्लेट. और बटर रोटी प्लेन रोटी प्लेन रोटी. हाँ पापड़ से पापड़ दे दो. मसाला पापड़ से नहीं पापड़ खाली सादा. रोस्टेड पापड़. हाँ आलोच. जवळ घे ना, जवळून घ्या शूट. दुसरं काय आहे इथं? लस्सी, छाछ वगैरे. एक छाछ लावा. घ्या माझ शूट घ्या. तर भावानो आपण चीज काजू पनीर आपण हे ऑर्डर केलेले. तर याचं आपलं एकच नंबर दिसायला तर एक नंबर दिसते. तर आपण याची टेस्ट करूया. तर बघू आपण. ही जी रोटी आहे ती पूर्ण मैद्याची आहे आणि तेलकट आहे. एवढं काही खास नाही आहे, म्हणजे तेल आहे. आपण आता यांची भाजी टेस्ट करूया. टेस्ट एक नंबर आहे. बटर मिल्क आहे. टेस्ट एक नंबर आहे. आता आपल्याला बटर वगैरे टाकलेलं आहे. चीज भरभरून टाकलेलं आहे पहिली गोष्ट. आणि तुम्हाला पनीरचे पीससुद्धा भरपूरून दिलेत. हे जे पाहता तुम्ही पनीर भरभरून टाकलेलं आहे, त्यामुळे याची टेस्ट एकच नंबर लागते. एकच. मी तुम्हाला ह्या हॉटेलसाठी गोल्डन स्टार देतोय. तुम्ही नक्की एकदा विजिट करा. सिंधी रेस्टॉरंट. टेस्टच्या बाबतीत एक नंबर. फक्त एकच आहे, ते जी रोटी असते ना गव्हाची वगैरे, टेस्ट एक नंबर लागला ते. तुम्ही नक्की विजिट करा. आणि आपण आता यांचं छाछ ऑर्डर केलेलं आहे, पाहू शकता.
चहाची एक नंबर आहे. चहामध्ये काही कमी नाही आहे, काही कोणत्याही गोष्टीची कमी नाही. भाजी एक नंबर आहे. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की विजिट करा. आणि तुम्ही बाकीचं काही ऑर्डर करू शकता. मेन्यू खूप मोठं आहे, तुम्ही काही ऑर्डर करू शकता. माझ्या कोणतरी याला आहे गोल्डन स्टार. आता आपण मागवली, ऑर्डर केले रगडा कचोरी. तुम्ही पाहू शकता ही जी स्वीट चटणी टाकली त्यांनी, ती आता आपण टेस्ट करूया. घे. चटणी खूपच गोड आहे. ही जी चटणी आहे खजूरचे आणि गुळाचे बनलेले आहे. टेस्ट ठीकठाक टाका. माझ्याकडून ह्याला फक्त नॉर्मली स्टार भेटतोय. ठीक आहे, तुम्ही नॉर्मली चेक करू शकता. तर आता आपण व्हिडिओ हा इथंच एंड करूया. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर नाही आवडला तर काही नाही कमेंटमध्ये सांगा की भावा अजून काहीतरी वेगळं जाऊ. तर चला भेटू पुढच्या.